नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, जसं रेडॉक्स रिएक्शनमध्ये ऑक्सिडेशन काय असतं, रिडक्शन काय असतं, हा वाला एक पार्ट बघितला. सेकंड पार्ट होता ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट. थर्ड होता ऑक्सिडेशन नंबर आणि त्याचं कॅल्क्युलेशन. ओके, त्याच्यामध्ये आपण पॅरॉक्साइड लिंकेज किंवा कॅल्क्युलेशन ऑफ द ऑक्सिडेशन नंबर बाय बॉन्ड ब्रेकिंग हा पण आर्टिकल कव्हर अप केला होता. ओके, तर सेकंड लेक्चरमध्ये आपण ऍप्लिकेशन्स ऑफ द ऑक्सिडेशन नंबर असा आर्टिकल चालू केला होता. डिफरंट डिफरंट ऍप्लिकेशन बघितले. शेवटचा ऍप्लिकेशन होता आपला टू फाइंड द इक्विव्हॅलंट वेट. ओके, जर का इक्विव्हॅलंट वेट आपल्याला शोधायचा असेल तर अशा केसमध्ये आपल्याला एन फॅक्टरचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर एन फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याच्या 4 केसेस आहे. ओके, तर याच्यामध्ये पहिली केस आहे केस नंबर 1, एन फॅक्टर कॅल्क्युलेशन फॉर द ऍसिड. ओके, तर ऍसिडच्या केसमध्ये एन फॅक्टर आपण कसा शोधतो, एन फॅक्टर फॉर द ऍसिड इज इक्वल टू नंबर ऑफ H plus ions, number of H plus ions produce, number of H plus ions produced by per molecule of acid. ओके, जर का आपल्याला स्पेसिफिक एखाद्या ऍसिडचा मॉलिक्यूल दिला तर तो ऍसिड किती H प्लस बनवू शकतो, तर त्याच्या बेसिसवर आपण त्याचा एन फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, दुसरा आहे जर का तो ऍसिड एखाद्या रिएक्शन मध्ये दिला तर एन फॅक्टर कसा शोधतात, नंबर ऑफ H प्लस रिएक्टेड, नंबर ऑफ H प्लस रिएक्टेड इन द रिएक्शन. ओके, जर का रिएक्शन तुम्हाला दिली तर रिएक्शन मध्ये त्या ऍसिडचे नंबर ऑफ H प्लस किती रिएक्ट होऊ शकतात ह्याच्या बेसिस आपण याचा एन फॅक्टर शोधतो. ओके, चलो, तर लेट्स टेक द एक्झाम्पल फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ एन फॅक्टर फॉर द ऍसिड. ओके, जसा फर्स्ट आहे क्वेश्चन बनवतो मी, तर फाइंड एन फॅक्टर अँड इक्विव्हॅलंट वेट ऑफ ऍसिड इन फॉलोइंग रिएक्शन. ओके, इन फॉलोइंग रिएक्शन. जसं तुम्हाला एक रिएक्शन दिली, फॉर एक्झाम्पल HCl आहे, दिस इज अंडरगोज द रिएक्शन विथ NaOH. ओके, रिएक्शनचा प्रोडक्ट काय असेल, ह्या दे विल रिएक्ट टू इच अदर. 1 मोल ऑफ H प्लस आहे, 1 मोल ऑफ OH मायनस आहे, दे विल न्यूट्रलाइज टू इच अदर अँड दिस विल फॉर्म NaCl प्लस H2O. आता ही जी रिएक्शन आहे, या रिएक्शन मध्ये ह्या ऍसिडचा किती H प्लस रिएक्ट झाला, 1 झाला, कारण हा ऍसिडचा पण 1 मोल आहे, बेसचा पण 1 मोल आहे, बरोबर. तर 1 H प्लस याच्यामध्ये रिएक्ट झाला, म्हणून या केस मधला मुलांनो याचा एन फॅक्टर काय असणार आहे, एन फॅक्टर ऑफ द एसएल इज इक्वल टू 1 असेल. ओके, आणि एन फॅक्टर जर का 1 असेल तर एसएलचं इक्विव्हॅलंट वेट आपण कसं शोधणार, इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय 1. ओके, तर ज्या ऍसिडचा एन फॅक्टर 1 आहे अशा ऍसिडला आपण काय बोलतो, मोनोबेसिक ऍसिड बोलतो. ओके, जसा हा जो एन फॅक्टर याला आपण अजून काय बोलू शकतो, बेसिसिटी. एन फॅक्टरला काय बोलायचं, ऍसिडच्या बेसिसिटी ऑफ द ऍसिड. ओके, जर का एन फॅक्टर 1 आलं तर काय बोलायचं, मोनोबेसिक ऍसिड. 2 आलं तर काय बोलायचं, डायबेसिक ऍसिड. 3 आलं तर काय बोलायचं, ट्रायबेसिक ऍसिड. ओके, तर ह्या टाइप मध्ये. जसं हा एक झाला फर्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2 घेऊया आपण. सेकंड एक्झाम्पल आहे, समजा मी इथं H2SO4 घेतला. ओके, आणि ह्याला आपण सपोज 2 मोल्स ऑफ NaOH सोबत रिॲक्ट केला. ओके, 2 मोल्स ऑफ NaOH सोबत ह्याला रिॲक्ट केला तर काय बनेल बरं, हा इथं दिस विल फॉर्म Na2SO4. ओके, यामध्ये बघा 2 मोल्स ऑफ H प्लस आहे, ह्या बेसच्या 2 मोल मध्ये 2 OH मायनस आहे, म्हणजे कंप्लीट न्यूट्रलायझेशन ऑफ ऍसिड विल बी टेक्स प्लेस. ओके, म्हणजे दोन्ही पण H प्लस रिॲक्ट होणार आहे. तर अशा केस मधला एन फॅक्टर काय असेल, एन फॅक्टर इज इक्वल टू 2 असेल. ओके, इथला बाय प्रोडक्ट 2H2 असणार आहे, आणि एन फॅक्टर जर का 2 आला त्याचं इक्विव्हॅलंट वेट काय असेल बरं, इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय 2 असेल. क्लिअर आहे. चलो, लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. सपोज वी हॅव टेकन H2SO4 आणि सपोज मी ह्याला रिॲक्ट केला कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत, तर कुठला प्रोडक्ट बनेल बघा बरं. दोघांचा पण 1-1 मोल आहे, बट याच्या 1 मोल म्हणजे 2 मोल ऑफ H प्लस आहे, याच्या पण 1 मोल म्हणजे 2 मोल्स ऑफ OH मायनस आहे. ओके, तर या केसमध्ये काय होईल, हा दोन्ही पण H प्लस रिॲक्ट होऊ शकतात, आणि जर का दोन्ही पण H प्लस रिॲक्ट जर झाले तर सॉल्ट कुठला बनेल, कॅल्शियम सल्फेट बनेल, प्लस बाय प्रोडक्ट मध्ये काय असणार आहे, 2 मोल्स ऑफ द H2O. आणि या केस मधला बेटा आता या केस मधला एन फॅक्टर काय असणार आहे, एन फॅक्टर इज इक्वल टू 2 असेल, कारण नंबर ऑफ H प्लस रिॲक्टेड किती आहे, 2 आहे, म्हणजे एन फॅक्टर हा 2 असणार आहे, राईट ना. इक्विव्हॅलंट वेट काय असेल ऍसिडचा, इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय 2 असेल. क्लिअर आहे.
चलो लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. ओके, अजून एक एक्झाम्पल घेतो मी इथे. एक्झाम्पल नंबर 4 आहे. सपोज मी H2SO4 घेतला आणि ह्याला 1 मोल ऑफ NaOH सोबत रिॲक्ट केला. काय होईल बरं आता? ह्याच्या 1 मोल मध्ये 2 मोल ऑफ H प्लस आहे, ह्याच्या 1 मोल मध्ये एकच मोल ऑफ OH मायनस आहे. बरोबर? म्हणजे हा 2 पैकी एकच H प्लस रिॲक्ट होईल. बरोबर? एकच मोल ऑफ H प्लस विल बी रिॲक्टेड. त्याचा प्रोडक्ट काय असणार आहे? NaHSO4 असेल आणि 1 मोल ऑफ वॉटर असेल. म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये ऍसिडचा एकच H प्लस रिॲक्ट झाला, म्हणून आपण याला काय बोलणार? N फॅक्टर इज इक्वल टू 2. ओके, सॉरी, N फॅक्टर इज इक्वल टू 1 असेल आणि इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू काय? हा मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय 1 असेल. क्लिअर आहे? तर अशा टाइप मध्ये आपण ऍसिडचा रिॲक्शन मधला एन फॅक्टर शोधू शकतो. ओके, आता जर का आपल्याला स्पेसिफिक मॉलिक्यूल दिला तर अशा केसमध्ये एन फॅक्टर कसा शोधायचा? ओके, तर लेट्स टेक द अनदर क्वेश्चन. ओके, पुढचा क्वेश्चन आहे फाइंड एन फॅक्टर अँड इक्विव्हॅलंट वेट ऑफ फॉलोइंग ऍसिड. इक्विव्हॅलंट वेट ऑफ फॉलोइंग ऍसिड. ओके, तर डिफरंट मी तुम्हाला एक्झाम्पल देईल. याच्यामध्ये खूप महत्वाचे काही एक्झाम्पल्स आहेत. ओके, थोडेसे एक्सेप्शन बेस आहेत, डायरेक्टली लक्षामध्ये ठेवायला लागतील आपल्याला. ओके, चलो बेटा. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे याच्यामध्ये. समजा मी इथे दिला तुम्हाला HCl. ओके, तर HCl मध्ये एकच H प्लस आहे. ह्याला जर का आपण पाण्यामध्ये टाकला तर हा किती H प्लस बनवू शकतो? एकच H प्लस बनवेल. ओके, मग जर का एक H प्लस बनला, याचा अर्थ याचा एन फॅक्टर किती असणार आहे? 1 असेल. एन फॅक्टर जर का 1 असेल तर इक्विव्हॅलंट वेट काय लिहायचं? मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय 1 असेल. क्लिअर आहे? लेट्स टेक द अनदर एक्झाम्पल. सपोज इथे मी घेतला H2SO4. ओके, ह्याला आपण पाण्यामध्ये टाकला, हा 2H प्लस आयन बनवेल. म्हणजे याचा एन फॅक्टर किती असणार आहे? 2 असेल. इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू काय असेल? हा मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय 2 असेल. क्लिअर? थर्ड एक्झाम्पल आहे. सपोज मी इथे एक्झाम्पल घेतला HNO3. ह्याला आपण वॉटरमध्ये टाकला, हा 1 H प्लस बनवेल. म्हणजे एन फॅक्टर याचा किती असणार आहे? 1 असेल. आणि इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू काय असेल? हा मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय 1 असेल. क्लिअर आहे? असं आपण कुठलं पण ऍसिड घेतलं तो जितके नंबर ऑफ H प्लस आणि वॉटरमध्ये बनवू शकेल त्याच नंबर ऑफ H प्लसला आपण काय बोलतो? एन फॅक्टर बोलतो. आणि त्या एन फॅक्टरवरून आपण काय शोधू शकतो? इक्विव्हॅलंट वेट. ठीक आहे, चलो. आता मी तुम्हाला काही महत्वाचे एक्झाम्पल देतो मुलांनो. व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स, किंवा याला तुम्ही स्पेशल केसेस पण बोलू शकता. स्पेशल केसेस ऑफ एन फॅक्टर फॉर द ऍसिड. ठीक आहे ना? चलो बेटा, पहिला एक्झाम्पल आहे याच्यामध्ये. फर्स्ट एक्झाम्पल आहे मी असा घेतला, समजा H3PO4. याला काय बोलायचं असतं? फॉस्फरिक ऍसिड. ओके ना, फॉस्फरिक ऍसिड. जर का याला आपण वॉटरमध्ये टाकला तर वॉटरमध्ये 3H प्लस आयन बनेल. बेसिकली हा ऑक्झो ऍसिड आहे. ओके ना, तर ऑक्झो ऍसिड आहे, बट याचं स्ट्रक्चर काय असेल बघा. हा फॉस्फरसला हा ऑक्सिजन असं डबल बॉन्डनी जोडलेला आहे. ओके, लास्ट टाइम पण एकदा बोललो मी तुम्हाला. आणि अजून 3 ऑक्सिजन असे OH म्हणून जोडलेले असणार. ओके, हे OH आहे. तर बघा, ऑक्सिजनला जोडलेला हायड्रोजनला काय बोलतात? ऍसिडिक हायड्रोजन बोलतात. म्हणजे तोच हायड्रोजन पाण्यामध्ये आयनाइज होऊ शकतो. ओके, म्हणजे ह्याला आपण जर का वॉटरमध्ये टाकला तर किती H प्लस बनवेल? 3 बनवेल. जर का यांनी 3 H प्लस आयन बनवले म्हणजे असा एन फॅक्टर किती असणार आहे? 3 असेल. एन फॅक्टर जर का 3 असेल तर इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू काय असेल? मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय 3 असेल. ओके, हा एक्झाम्पल जर ऍज युज्युअल होता. ओके, बट आता ह्याच एक्झाम्पलच्या बेसिस वरती मी अजून डिफरंट एक्झाम्पल बनवत आहे. जसा सेकंड एक्झाम्पल घेतला मी, आता एक ऑक्सिजन मी फक्त आता कमी करत जाईल. ओके, तर हा ऑक्सिजन मी कमी केला तर फॉर्म्युला असा बनला H3PO3. याचं नाव काय बेटा? फॉस्फरस ऍसिड. ठीक आहे ना, फॉस्फरस ऍसिड हा. आता हा फॉस्फरस ऍसिडचा एन फॅक्टर 3 असेल का? ना, ह्याचा एन फॅक्टर आता 3 नसणार आहे. ह्याचं आपल्याला बघावं लागेल स्ट्रक्चर. ओके, तर लेट्स सी द स्ट्रक्चर ऑफ फॉस्फरस ऍसिड. सेंट्रल ॲटम बेटा फॉस्फरस आहे. त्याला डबल बॉन्डेड O असेल आणि एका साईडला OH वाला लिंकेज फिक्स आहे. बरोबर? हे बघा, आता 3 पैकी मी 2 ऑक्सिजन इथे जोडले, एक बाकी आहे. समजा एक असा जोडला, त्याला एक हायड्रोजन जोडला. ओके, बट आता ऑक्सिजन संपले, बट हायड्रोजन बाकी आहे.
तो जो हायड्रोजन आहे आपण कशाला जोडणार बेटा जी? फॉस्फरसला. ओके. आता हा जो पीएच बॉन्ड जो आहे हा वॉटरमध्ये आयोनाइज होऊ शकत नाही, म्हणजे हा H+ म्हणून बनणार नाहीये. ओके. मग जर का हा H+ नाही बनला त्याचा एन फॅक्टर काय असेल मित्रांनो? 2 असेल. ओके ना. ह्याचा एन फॅक्टर 2 असेल. करस्पॉन्डिंग इक्विव्हॅलेंट वेट काय येईल याचं? मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय 2 असेल. क्लियर एकदम सर्वांना? चलो बेटा अगला देखते हैं अभी. एक्झाम्पल नंबर 3 आहे. अजून एक ऑक्सिजन मी कमी केला तर काय बनेल? हा H3PO2. ह्याला काय बोलायचं? हायपोफॉस्फरस ऍसिड. ओके ना. हायपोफॉस्फरस ऍसिड हा. सर याचं स्ट्रक्चर काय असेल? ह्याचं स्ट्रक्चर आहे असं P डबल बॉन्ड O. एका साईडला OH वाला पार्ट फिक्स आहे. ओके, कारण हे ऑक्झो ऍसिड आहे. बघा 2चे 2 ऑक्सिजन बेटा आम्ही ड्रॉ केले. ऑक्सिजन संपले. बट हायड्रोजन 2 बाकी आहे. ते 2 हायड्रोजन कुठे जोडले आम्ही? फॉस्फरसला. म्हणजे हा पीएच बॉन्ड आयोनाइज होऊ शकत नाही, म्हणजे हा H+ मध्ये कॉन्ट्रीब्युट नाही करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त हा एकच H+ पाण्यामध्ये बनेल. म्हणजे ह्याच्या रिस्पेक्ट मधला मुलांना एन फॅक्टर किती असणार आहे? 1 असेल. एन फॅक्टर जर का 1 असेल तर इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू काय येईल? मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय 1 येईल. ओके. आणि असंच अजून एक स्पेशल एक्झाम्पल आहे. ओके बेटा, असंच अजून एक स्पेशल एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 4. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 4 आहे H3BO3. ह्याला आपण बोरिक ऍसिड बोलतो किंवा ऑर्थोबोरिक ऍसिड पण याला बोललं जातं. ओके ना. हा ऍसिड आहे, ऑर्थोबोरिक ऍसिड आहे. तर सुरुवातीला आपण याचं स्ट्रक्चर बघूया. याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा. हा बोरॉन, त्या बोरॉनला साईडला 3 OH जोडलेला आहे. सर इथे ऑक्सिजनला हायड्रोजन जोडला म्हणजे असं वाटू शकतं की जर का आपण याला वॉटरमध्ये टाकला तर हा 3H+ आयन बनवेल, बट हा 3H+ बनवत नाही. ओके. बोरॉनच्या साईडला बघा बरं किती बॉन्ड आहे? 3 बॉन्ड पेअर आहे. 3 बॉन्ड पेअर आहे याचा अर्थ मुलांनो तिथं 6 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे याचं ऑक्टेट पूर्ण नाही. आणि ज्याचं ऑक्टेट पूर्ण नसतं अशा मॉलिक्युलला आपण काय बोलतो बेटा? इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्युल. हा मॉलिक्युल कुठला आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. ओके. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्यामुळे होईल काय? जर का आपण बोरिक ऍसिडला वॉटरमध्ये पुट केला तर काय होईल? फक्त मी लिहिण्याचा पॅटर्न बदलतो. BOH थ्राईस ह्याला जर का मी आता वॉटरमध्ये टाकलं, वॉटरमध्ये कुठले आयन असतात? H+ आणि OH-. ओके. H+ आणि OH- आयन. हा जो आता OH- आहे बोरॉनच्या व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल. OH- बोरॉनच्या व्हॅकंट ऑर्बिटलला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल. आणि जर का व्हॅकंट ऑर्बिटलला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केली तर स्पेसिस कसा बनेल? BOH4 निगेटिव्ह. अशा टाईपचा बनला. बट आता हा H+ इथे राहिला. बट हा H+ बेटा बोरॉनचा आहे का? बोरिक ऍसिडचा आहे का? नाहीये. हा H+ कोणाचा आहे? वॉटर मधला आहे. बट चला ऍक्वियस सोल्युशनला याच्या एक H+ प्रोड्यूस झाला आणि म्हणून आपण याचा एन फॅक्टर काय बोलतो? एन फॅक्टर इज इक्वल टू 1 आहे. इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू काय येईल? मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय 1 असेल. ओके. एक महत्वाचा पॉइंट आहे, इम्पॉर्टंट. हा बरेचदा पेपरमध्ये येऊन पण गेला. इम्पॉर्टंट पॉइंट. ओके ना. काय पॉइंट आहे सर? इम्पॉर्टंट पॉइंट सांगाल जरा. ओके बेटा सांगतो बघ. मला एक सांगा, ह्याच्यामध्ये H+ हा बोरिक ऍसिडचा बनला का? नाही. जो ऍसिड स्वतःचा H+ डोनेट करत नाहीये अशा ऍसिडला काय बोलायचं? अप्रोटिक ऍसिड. काय बोलायचं? अप्रोटिक. आणि ज्याचा एन फॅक्टर किंवा बेसिसिटी 1 आहे अशा ऍसिडला काय बोलायचं? मोनोबेसिक ऍसिड बोलायचं. ओके ना. मोनोबेसिक ऍसिड. म्हणजे आपण बोलू शकतो याला बेटा H3BO3 इज मोनोबेसिक. हा PYQ नीटचा बेटा. मोनोबेसिक अप्रोटिक ऍसिड. मोनोबेसिक अप्रोटिक ऍसिड. क्लिअर एकदम. बोरिक ऍसिडला काय बोलतात? मोनोबेसिक अप्रोटिक ऍसिड. क्लिअर एकदम. ठीक आहे बेटा. चलो केस नंबर 2 आहे आपला एन फॅक्टर कॅल्क्युलेशन फॉर द बेस. ओके. जसं ऍसिडच्या केसमध्ये आपण काय केलं? नंबर ऑफ H+ प्रोड्यूस बाय द ऍसिड किंवा नंबर ऑफ H+ रिएक्टेड इन द रिएक्शन. बरोबर. इथं काय असेल? बेसमध्ये कोण असतो? OH-. ओके. म्हणजे नंबर ऑफ OH- प्रोड्यूस ह्याला काय बोलणार आपण? बेसचा एन फॅक्टर. ओके ना. तर एन फॅक्टर फॉर द बेस किंवा ह्यालाच आपण काय बोलू शकतो बेटा जी? ऍसिडिटी. ओके. ह्यालाच काय बोलायचं असतं? ऍसिडिटी बोलायचं. म्हणजे हा एन फॅक्टर इज इक्वल टू काय असणार आहे? नंबर ऑफ OH- मीन्स हायड्रॉक्सिल आयन्स. ओके ना. नंबर ऑफ OH- आयन्स प्रोड्यूस बाय पर मॉलिक्यूल ऑफ बेस. पर मॉलिक्यूल ऑफ बेस.
जर का मुलांना आपल्याला बेस स्पेसिफिक एक्झाम्पल दिलं तर तो किती OH मायनस बनवू शकतो हा त्याचा एन फॅक्टर असेल. ओके. बट समजा आपल्याला रिॲक्शन दिली तर त्याच्या केसमध्ये कसा ओळखायचा आपण, नंबर ऑफ OH मायनस आयन्स रिएक्टेड, नंबर ऑफ OH मायनस आयन रिएक्टेड इन रिएक्शन. ओके. तर ह्याला बोललं जातं बेसचा एन फॅक्टर. हा वाला पार्ट सिंपल आहे. ओके ना. जशा ऍसिड मध्ये काही स्पेशल एक्सेप्शनल केसेस बनल्या होत्या त्या टाईपच्या केसेस बेसमध्ये नाहीयेत. ओके. तर हा वाला पार्ट कम्पॅरेटिव्हली सोपा आहे अजून. चलो बेटा, क्वेश्चन बनवूया आपण. फाइंड एन फॅक्टर अँड इक्विव्हॅलेंट वेट ऑफ बेस इन फॉलोइंग रिएक्शन. ठीक है ना, इन फॉलोइंग रिएक्शन. चलो बेटा जी, सबसे पहला रिएक्शन बेटा हमने यहां ले लिया. पहिला रिएक्शन समजा आपण घेतला, असं घेतलं बघा, HCl घेतला. ह्याची रिएक्शन कोणासोबत केली आपण, NaOH सोबत. HCl जाणतो आपण कोणी बेटा, ऍसिड आहे. NaOH काय असतो, बेस असतो. बरोबर आहे. मग आता ह्या ऍसिडच्या 1 मोल मध्ये 1 मोल ऑफ H प्लस आहे, बेसच्या पण 1 मोल मध्ये 1 मोल ऑफ OH मायनस आहे. ओके. तर दोघांचं न्यूट्रलायझेशन होऊन जाईल. म्हणजे प्रोडक्ट काय बनेल इथं, NaCl बनेल, सोबत बाय प्रोडक्ट अजून काय असणार आहे, वॉटर असेल. क्लिअर एकदम सर्वांना. ह्याच्यामध्ये एक OH मायनस होता, तो रिॲक्ट झाला. बरोबर आहे. एकच OH मायनस होता आणि तो रिॲक्ट झाला. म्हणजे नंबर ऑफ OH मायनस रिॲक्टेड काय होता, 1. दिअर फॉर बेटा एन फॅक्टर इक्वल टू काय होता, 1. एन फॅक्टर जर का 1 असेल तर इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू काय आलं, मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय 1 आला. क्लिअर एकदम सर्वांना. चल पुढचा आहे एक्झाम्पल नंबर 2. ठीक आहे ना, एक्झाम्पल नंबर 2 आहे. समजा इथे मी घेतला मुलांनो H2SO4. ओके. आणि ह्याची रिॲक्शन केली सपोज आपण मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड सोबत. बघा दोघांचा पण एक एक मोल आहे. ओके. बट ह्या ऍसिडच्या मोलमध्ये 2 मोल्स ऑफ H प्लस आहे, बेसच्या मोलमध्ये पण 2 मोल्स ऑफ OH मायनस आहे. दोघांचं इक्वल न्यूट्रलायझेशन होऊन जाईल आणि न्यूट्रलायझेशनचा प्रोडक्ट काय बनेल इथे बेटा, MgSO4 प्लस बाय प्रोडक्ट मध्ये काय बनणार आहे, 2 मोल्स ऑफ द H2O. म्हणजे हा जो बेटा बेस आहे, ह्या बेसचे किती OH रिॲक्ट झाले याच्यामध्ये, 2 झाले. बरोबर आहे. 2 OH याचे रिॲक्ट झाले म्हणून आपण काय बोलणार, एन फॅक्टर इज इक्वल टू 2 अँड करस्पॉन्डिंग इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय 2. खतम स्टोरी. ठीक आहे ना, सिंपल गोष्ट एकदम. चलो एक्झाम्पल नंबर 3 आहे मुलांनो. एक्झाम्पल नंबर समजा मी 3 घेतला. ओके. इथे मी समजा HCl घेतला आणि ह्याची रिॲक्शन केली सपोज आपण मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड सोबत. ठीक आहे ना, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन केली. ह्याचा 1 मोल आहे, ह्याच्यामध्ये 1 मोल ऑफ H प्लस आहे, ह्याच्या 1 मोल मध्ये 2 मोल्स ऑफ OH मायनस आहे. म्हणजे हा एक H प्लस त्यापैकी एकाच OH ला न्यूट्रलाइज करू शकतो. बरोबर. म्हणजे तुमचा न्यूट्रलायझेशनचा प्रोडक्ट काय असेल मित्रांनो, हा जो बघा Mg जो आहे, Mg सोबत एक OH तसाच असेल, कारण एक न्यूट्रलाइज झाला, एक तसाच आहे. बरोबर. सोबत हा ऍनाइनचा पार्ट येईल Cl आणि बाय प्रोडक्ट मध्ये काय आला, H2O. म्हणजे नंबर ऑफ OH मायनस रिॲक्टेड किती आला, 1 आला. बरोबर आहे. नंबर ऑफ OH मायनस रिॲक्टेड बेटा 1 आला. म्हणजे या केस मधला एन फॅक्टर तुमचा 1 आहे. म्हणजे इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू काय तिथं, मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय 1 असेल. क्लिअर एकदम. पण जर का मी असं केलं, एक्झाम्पल नंबर 4, समजा मी असं केलं, 2 मोल्स ऑफ HCl घेतला, रिॲक्ट विथ 1 मोल ऑफ द मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. आता काय होईल बघा, 2 मोल मध्ये 2 मोल्स ऑफ H प्लस आहे, त्या 1 मोल मध्ये 2 मोल्स ऑफ OH मायनस आहे. दोघांचं इक्वल न्यूट्रलायझेशन होईल आणि या केस मधला तुमचा प्रोडक्ट असणार आहे MgCl2 सोबत बाय प्रोडक्ट असणार आहे 2 मोल्स ऑफ द H2O. नंबर ऑफ OH रिॲक्टेड किती आहे, 2 आहे. मग 2 जर का असेल तर या केस मधला आता एन फॅक्टर तुमचा किती येणार आहे, 2 येईल. म्हणजे इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू काय आला, मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय 2 आला. क्लिअर एकदम. ठीक आहे ना. चलो ही झाली आपली केस नंबर 2, एन फॅक्टर कॅल्क्युलेशन फॉर द बेस. ओके. पुढचा आहे केस नंबर 3, एन फॅक्टर कॅल्क्युलेशन फॉर द सॉल्ट. सॉल्टच्या केसमध्ये मित्रांनो एन फॅक्टर कसा शोधायचा. ओके. सॉल्टच्या केसमध्ये एन फॅक्टर कसा शोधायचा, बघा. एन फॅक्टर फॉर द सॉल्ट इज इक्वल टू टोटल पॉझिटिव्ह चार्ज. केटाईनला मुलांना कुठला चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. केटाईनचा टोटल पॉझिटिव्ह चार्ज पकडा.
कॅटायनचा टोटल पॉझिटिव्ह चार्ज पकडा किंवा किंवा टोटल निगेटिव्ह चार्ज ऑफ एनायन पकडा. कॅटायनचा टोटल पॉझिटिव्ह चार्ज पकडा किंवा एनायनचा टोटल निगेटिव्ह चार्ज पकडाल. ओके, तो या टाइप में अपन सॉल्ट का एन फैक्टर कैलकुलेट करू शकतो. चलो बेटा जी, अब देखते हैं बेटा जी सवाल यहाँ. ठीक है ना, सवालों की बरसात बेटा जी हो जाएंगी यहाँ. बघा आता क्वेश्चन आहे, फाइंड एन फैक्टर एंड इक्विवेलेंट वेट ऑफ फॉलोइंग सॉल्ट. ठीक आहे ना, डिफरंट मी सॉल्टचे तुम्हाला एक्झाम्पल बनवून देतो. ह्याच्यामध्ये आपल्याला एन फॅक्टर शोधायचा आहे त्या सॉल्ट. ओके, पहिलं सिंपल सॉल्ट घेतलं मी, सपोज NaCl. ओके बेटा, NaCl मध्ये Na चार्ज किती बेटा जी, प्लस, Cl किती आहे मायनस. तुम्ही कुठला पण चार्ज पकडा, कॅटायनचा पकडा किंवा एनायनचा. ओके, तर दोघांचा पण चार्ज 1 आहे. याच्या केसमध्ये एन फॅक्टर किती आला, 1 आला. आणि एन फॅक्टर जर का 1 असेल तर इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू काय येईल, मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय 1 येईल. क्लिअर एकदम, चहावाला पाठ झाला. सेकंड समजा मी सॉल्ट घेतला असता मॅग्नेशियम सल्फेट MgSO4. बेटाजी मॅग्नेशियम का चार्ज क्या होता, मॅग्नेशियमच्या वरती मुलांना +2 चार्ज आहे, सल्फेटला चार्ज बेटा -2 आहे. दोघांचाही चार्ज सेम आहे बघा, कारण हा आयोनिक कंपाऊंड आहे. सॉल्ट म्हणजे आयोनिक कंपाऊंड असतो, चार्ज दोघांचा पण सेमच असेल म्हणून आपण कुठला पण पकडतोय. बरोबर आहे, एक तर कॅटायनचा किंवा एनायनचा. एन फॅक्टर या केस मध्ये 2 आला. इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू काय असणार आहे, मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय 2 असेल. क्लिअर एकदम कहाणी. एक्झाम्पल नंबर सपोज मी 3 घेतला, AlCl3 अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. ओके, अल्युमिनियमचा चार्ज किती असेल बेटा जी, +3 आहे. जर का तुम्ही क्लोरीनच्या अकॉर्डिंग बघत असाल तर बेटा एक क्लोरीनचा चार्ज -1 आहे. बट असे क्लोरीन किती इथे 3 आहे, म्हणजे 3 क्लोरीनचा चार्ज किती आला, -3 आला. बरोबर, म्हणजे याही केस मधला मित्रांनो एन फॅक्टर तुमचा 3 आहे, म्हणजे इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू काय येईल, मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय 3 येईल. होत आहे क्लिअर सर्वांना. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी असा, Al2SO4 थ्राइस अल्युमिनियम सल्फेट आपण याला बोलतो. ओके ना, तर इथे बघा आता अल्युमिनियमचा चार्ज किती असेल, +3. बट ह्या सॉल्टच्या मोल मध्ये अल्युमिनियमचे किती मोल आहे बेटा, 2 मोल आहे. याचा अर्थ +3 विल बी मल्टिप्लाइड बाय 2, म्हणजे हा टोटल चार्ज किती आला, +6 आला. तुम्ही जर का सल्फेट का बघाल, एनायन का बघाल, तर एनायनचा चार्ज पण -2 आहे. इंटू हा 3 जर का केला तर हा पण किती आला, -6 आला. बरोबर, म्हणजे या केस मधला मित्रांनो एन फॅक्टर 6 आहे, म्हणजे इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू काय येईल, मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय 6 येईल. क्लिअर एकदम सिंपल आहे. एक्झाम्पल नंबर 5 समजा आपण इथे घेतला कॅल्शियम फॉस्फेट. हा सॉल्ट घेतला आपण कॅल्शियम फॉस्फेट. ठीक आहे ना, कॅल्शियमच्या ऊपर चार्ज किती मुलांनो, +2 आहे. बरोबर, नंबर ऑफ कॅल्शियम 3 आहे. फॉस्फेटचा चार्ज -3, नंबर ऑफ फॉस्फेट बघा 2 आहे. बघा इक्वल चार्ज आहे, किती चार्ज आला, 6 आला. म्हणजे याही केस मधला मित्रांनो एन फॅक्टर इक्वल टू 6 आहे, म्हणजे इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय 6 असेल. तर ह्या टाइप मध्ये. ओके, तर सिंपल आहे. तुम्हाला ह्याच सॉल्टचा एन फॅक्टर कॅल्क्युलेशनची हेल्प अजून तुम्हाला 12th मध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकताना पण होतो. ठीक आहे, चलो बेटा अब आएगा मजा. दिस इज वेरी इंपॉर्टंट. The most important part of the chapter is redox reaction and their n factor calculation. ह्याच्या टोटल मुलांनो 7 केसेस आहे. त्या 7 केसेस मध्ये मुलांनो मी पहिली केस घेतलेली आहे, केस नंबर 1. तुम्हाला टायटल वरती मुलांनो खूप जबरदस्त फोकस करायचा, कारण टायटल तुम्हाला ही जी केस बनवून दिली, त्या तुम्हाला एखादा एक्झाम्पल दिला, क्वेश्चन दिला, तर त्या क्वेश्चनला कुठली केस अप्लाय होती ही प्रॉपरली लक्षामध्ये येणं गरजेचं आहे. ओके, तर टायटल वरती फोकस चांगला करा. व्हेन ओनली वन ऍटम अंडरगोज बेटा ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन बेटा जी, किंवा बोललं इथं और आहे, एक ऍटम से बेटा जी ऑक्सिडेशन किंवा काय होणार आहे, रिडक्शन होईल. ओके, तर त्यासाठी केस नंबर 1 अप्लिकेबल आहे. सर अशा केसमध्ये एन फॅक्टर कसा शोधायचा, या केसमध्ये एन फॅक्टर कसा शोधतात, तर असं शोधतात बघा. एन फॅक्टर इज इक्वल टू चेंज इन ऑक्सिडेशन नंबर multiplied by number of atoms per molecule. ओके, नंबर ऑफ ऍटम्स पर मॉलिक्युल. एक मॉलिक्युल मध्ये जे ऍटम आहे की ज्यांचं आयदर ऑक्सिडेशन होईल किंवा रिडक्शन होईल, त्यांनीच तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे, बाकीच्या सगळ्या ऍटमनी नव्हे. ज्याचं ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होईल त्याच ऍटमच्या नंबरनी मल्टिप्लाय करायचंय.
चलो बेटा, फॉर्म्युला मी तुम्हाला बनवून दिला. आता ह्या बेसिसचे आपण काही क्वेश्चन बनवूया. ठीक आहे ना बेटा? ह्या बेसिसचे आपण आता क्वेश्चन बनवूया. समजा पहिला क्वेश्चन आहे फाइंड n फॅक्टर अँड इक्विव्हॅलंट वेट, ओके, ऑफ फॉलोइंग स्पेसिस इन रिएक्शन. तुम्हाला आता मी एखादी रिएक्शन देतो, ठीक आहे ना, तुम्हाला असे मे बी रिडॉक्स रिएक्शन देऊ शकतात किंवा कधी हाफ रिएक्शन पण देऊ शकतात. त्याच्यामध्ये ज्या स्पेसिस आहे त्यांचा एन फॅक्टर आपल्याला शोधायचा असेल. ओके, चलो बेटा, तर एक सिंपल असं एक्झाम्पल तुमच्यासाठी बाळांनो बनवलं जात आहे. असं बनवलं मी, समजा बघा, MnO4 मायनस अंडरगोज रिएक्शन विथ I मायनस विच गिव्स Mn2 प्लस प्लस अजून एक प्रोडक्ट भेटला इथे सपोज I2. असा एक्झाम्पल दिला मी तुम्हाला. मला समजा बघा ह्या पर मॅग्नेट आयनचा एन फॅक्टर शोधून इक्वेलंट वेट हवा आहे, किंवा ह्या आयोडेड आयनचा मला इक्वेलंट वेट हवा आहे, किंवा कधी कधी क्वेश्चन बेटा रिव्हर्स मध्ये पण विचारू शकतात. त्या आयोडीनचा I2चं पण तुम्हाला इक्विव्हॅलंट वेट कॅल्क्युलेट करायला लावू शकतात. ओके ना? तर कसं करायचं बघा आता. तर सगळ्यात पहिली गोष्ट मुलांनो, पहिलं काय असाइन करायचं आपण, ऑक्सिडेशन नंबर असाइन करायचा. ओके, कारण ऑक्सिडेशन नंबर वरूनच तर आपण काय शोधतो, एन फॅक्टर शोधतो. चलो, तिथं मॅग्नीजचा ऑक्सिडेशन नंबर किती आला, +7 आला. इथं आयोडीनचा किती बेटाजी, -1 आहे. इथं Mn2 प्लस मध्ये किती आहे, +2 आहे. आणि I2 हा फ्री स्टेट मध्ये आहे. फ्री स्टेट मधला ऑक्सिडेशन नंबर ऑलवेज किती असतो, 0. ओके, बघा आता ह्या MnO4 मायनसच्या केसमध्ये ह्याचा एन फॅक्टर किती बघा, ह्याचा एन फॅक्टर किती बघा. चेंज इन ऑक्सिडेशन नंबर काय आला तुमचा, एन फॅक्टर इज इक्वल टू चेंज इन ऑक्सिडेशन नंबर काय आला, 7चा 2 बनला म्हणजे 5चा चेंज आहे. 5 इंटू बघा ऍज पर फॉर्म्युला 5चा चेंज इंटू नंबर ऑफ मॅग्नीज ऍटम्स. मॅग्नीजचा जो काही चेंज व्हायचा तो झाला ना, इथं मॅग्नीज रिडक्शन झालं. तर फक्त मी मॅग्नीजच्या ऍटमने त्याला मल्टिप्लाय करेल. समजा तुम्हाला इकडे काही कोइफिशियंट वगैरे दिला असा 2 वगैरे दिला, तर त्या कोइफिशियंट बघायचं नाहीये. ओके, त्या कोइफिशियंट बघायचं नाहीये. तुम्हाला पर मॉलिक्युल मध्ये किती ऍटम्स आहे की ज्यांचं ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होतं त्यांनी मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे ना? चलो, तर बेटा ह्या एकच मुलीने याच्यामध्ये एकच मॅग्नीज आहे, त्याने 1 मल्टिप्लाय होईल, म्हणजे माझा एन फॅक्टर किती आला बेटाजी, 5 आला. क्लिअर? ह्याचा एन फॅक्टर जर का 5 असेल, म्हणजे माझा इक्विव्हॅलंट वेट ऑफ MnO4 मायनस काय आला बेटा, इज इक्वल टू काय, त्याचा मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय काय असणार आहे, 5 असेल. क्लिअर एकदम? चला, आता आयोडीनच्या केसमध्ये बघा, आयोडेड आयनचा आपल्याला समजा एन फॅक्टर शोधून इक्विव्हॅलंट वेट शोधायचे. तर बघा आता ह्या केसमध्ये काय होईल, हा I मायनस जो आहे कशामध्ये कन्वर्ट झाला, 0 मध्ये. ठीक आहे ना, -1 चेंजेस टू 0, म्हणजे चेंज इन ऑक्सिडेशन नंबर किती आहे, 1 आहे. नंबर ऑफ I किती बेटाजी, 1 आहे. बरोबर, म्हणजे हा तुमचा नेट चेंज किती झाला बेटा, 1 आला. म्हणजे हा तुमचा काय बनला, एन फॅक्टर फॉर द आयोडीन. ओके, म्हणजे तुम्हाला आता समजा इक्विव्हॅलंट वेट ऑफ I मायनस जर का हवा असेल तर काय कराल, मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय 1 पुट कराल, तर झालं. ठीक आहे ना? कधी कधी तुम्हाला असा क्वेश्चन रिव्हर्स मध्ये विचारतील. समजा अशी रिएक्शन गिवन असेल आणि त्या रिएक्शन मध्ये समजा I2 चा इक्विव्हॅलंट वेट विचारतील. ओके ना? तर या केसमध्ये रिएक्शन हा होतं, परत एकदा लिहितो बघा. समजा हा तुमचा I मायनस आहे आणि हा I मायनस पासून काय बनला, इथं I2 बनलाय. ओके, त्याचा -1चा ऑक्सिडेशन नंबर 0 मध्ये चेंज झाला. चेंज मित्रांनो चेक करा. आता हा चेंज असा नाही चेक करायचा आपल्याला, बरोबर, असा ह्या साईडने इकडे चेंज चेक करायचा. समजतं? ह्या साईडनं त्या साईडला चेंज चेक करायचं. बघा, 0चा -1 बनला म्हणजे चेंज बेटा x आहे, इंटू ह्या मॉलिक्युल मध्ये नंबर ऑफ आयोडीन किती आहे, 2 आहे. म्हणजे बेटा याचा एन फॅक्टर किती आला, 2 आला. मग जर का मला याचं इक्विव्हॅलंट वेट विचारलं गेलं, तर इक्विव्हॅलंट वेट ऑफ I2 इज इक्वल टू काय रे बाळा, मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय 2 असेल. होतंय क्लिअर? ठीक आहे ना? चलो, पुढचा एक्झाम्पल आहे. ठीक आहे ना? ठीक आहे, एखादा एक्झाम्पल अजून बनवतो मी. जसं बघा, मी अजून एक रिएक्शन घेतली, Cr2O72 मायनस, ह्याची रिएक्शन केली सपोज आपण C2O42 मायनस सोबत. ओके, तर यापासून आपल्याला पहिलं काय भेटू शकतो, Cr3 प्लस आणि सोबत काय भेटणार इथं CO2. असा एक्झाम्पल मी तुम्हाला दिला आणि बोललं की इक्विव्हॅलंट वेट ऑफ डायक्रोमेट आयन शोधायचा आहे, किंवा इक्विव्हॅलंट वेट ऑफ द ऑक्झाइलेट आयन आपल्याला शोधायचं. कसं शोधायचं, पहिलं तर ऑक्सिडेशन नंबर असाइन करावा लागेल. ओके, चलो बेटा, लेट्स असाइन द ऑक्सिडेशन नंबर. क्रोमियमचा बेटा ऑक्सिडेशन नंबर किती असेल इथं, +6 असेल. कार्बनचा किती असणार आहे, +3 असेल. ओके,
इथं क्रोमियमचा किती आहे +3 आहे आणि या कार्बन मध्ये किती बेटा +4 आहे. ठीक, चलो. तर आता हा क्रोमियमचा +6 चा किती बनला +3 बनला. चेंज कितीचा आहे 3चा चेंज आहे बरोबर. हा चेंज 3चा आहे इंटू पर मॉलिक्युल मध्ये सीआर चे आयटम किती आहे 2. ओके, तर हा 2 ने मल्टिप्लाय होईल म्हणजे तुमचा एन फॅक्टर किती आला 6. ओके, तर धिस इज इक्वल टू एन फॅक्टर. ऑक्झिलेटच्या केसमध्ये ह्याचा एन फॅक्टर काय असेल सर. ऑक्सिडेशन नंबरचा चेंज बघा +3 चा किती बनला इथं +4 बनला. ओके, हा चेंज इथं 1 चा आहे इंटू नंबर ऑफ कार्बन याच्यामध्ये 2 आहे तर नेट चेंज 2 आला. दिस इज द एन फॅक्टर ऑफ द ऑक्झॅलेट आयन. क्लिअर आहे. चलो, आता याचा इक्विव्हॅलंट वेट आपण कसा शोधायचा. वी कॅन सी हिअर इक्विव्हॅलंट वेट ऑफ द डायक्रोमेट आयन इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिव्हायडेड बाय एन फॅक्टर किती आला होता 6 आला. झालं सॉल्विंग. ऑक्झॅलेट आयनच्या केसमध्ये इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू त्याचं मॉलिक्युलर वेट डिव्हाइडेड बाय एन फॅक्टर किती बेटाची 2 आहे. तर ह्या टाइपमध्ये क्वेश्चनचं सॉल्विंग नॉर्मली होत असतं. ठीक आहे, चलो अजून एखादं कन्व्हर्जन बनवू आपण इथे. अजून एखादं कन्व्हर्जन बनवूया. समजा इथे मी घेतला I मायनस आणि I मायनसचा मी बनवला सपोज IO3 मायनस. तर I मायनसचा इथला एन फॅक्टर आणि त्याचं इक्विव्हॅलंट वेट काय असेल. लेट्स असाइन द ऑक्सिडेशन नंबर फर्स्ट. ह्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आला -1 आहे. ह्या आयोडीनचा ऑक्सिडेशन नंबर किती बेटाची +5 बरोबर. म्हणजे हा मुलांना चेंज किती आला रे -1 चा किती आला +5 झाला. म्हणजे हा 6 चा चेंज आहे इंटू नंबर ऑफ आयोडीन 1 आहे म्हणजे नेट चेंज किती झाला 6 आला. धिस इज युअर एन फॅक्टर ऑफ द I मायनस. क्लिअर एकदम. आता मला समजायचं हवं इक्विव्हॅलंट वेट. तर इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू हा काय येईल मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय 6 येईल. क्लिअर एकदम. तर ह्या टाइप मध्ये आपण केस नंबर 1 मध्ये एन फॅक्टरने इक्विव्हॅलंट वेट शोधू शकतो. बट लक्षात ठेवा ओनली वन ॲटम्स अंडरगोज ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्हाला मोस्ट ऑफ द क्वेश्चन मध्ये केस नंबर 1च अप्लाय करायला लागते. बाकीच्या केसेस पण आहेत बट सगळ्यात महत्वाची जी केस आहे केस नंबर 1च आहे. ओके, आता मी तुम्हाला मुलांनो या केस नंबर 1 मध्ये काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल सांगतो की ह्याच एक्झाम्पलचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स पीवायक्यू मध्ये आहेत जेईच्या. ओके ना, जेईच्या किंवा नेटच्या पीवायक्यू मध्ये मोस्ट ऑफ द एक्झाम्पल याचे आहे. जसं बघा पहिला आहे मी तुम्हाला काही ऑक्सिडायझिंग एजंटचे एक्झाम्पल देतो. त्याच्यामध्ये पहिला आहे K2Cr2O7 ज्याला आपण काय बोलतो पोटॅशियम डायक्रोमेट. ओके, नॉर्मली धिस इज यूज इन द ऍसिडिक मीडियम. बेटा कुठल्या मीडियमला वापरतात. इट इज युज्ड इन ऍसिडिक मीडियम. ऍसिडिक मीडियम मध्ये हा वापरतात. आणि जर का आपण याला ऍसिडिक मीडियम मध्ये वापरला हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे स्वतःच काय होईल याचं रिडक्शन होईल. रिडक्शन होईल हा कुठल्या ऑक्सिडेशन नंबर मध्ये कन्वर्ट होईल ही गोष्ट मला प्रॉपरली लक्षात जर का ठेवली मी तर माझे क्वेश्चन्स पटपट पटपट सॉल्व्ह होणार आहे. बघा +3 मध्ये कन्वर्ट होतो Cr+3 मध्ये. बेटा बघ इथं क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे +7 आहे. इथे किती आहे +3 आहे. चेंज किती झाला बघ जरा 7चा सॉरी +6 ऑक्सिडेशन नंबर हा +6 आहे. 6 बेटा हा +3 बनला म्हणजे चेंज कितीचा आहे 3चा आहे इंटू नंबर ऑफ सीआर याच्या म्हणजे 2 आहे. तर नेट चेंज 6 आला म्हणजे तुमचा एन फॅक्टर काय बनला 6 बनला. इक्विव्हॅलंट वेट शोधताना काय कराल मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय 6 कराल. ओके, तर शक्यतो लक्षात तुमच्या असेल की पोटॅशियम डायक्रोमेटचा ऍसिडिक मीडियम मध्ये एन फॅक्टर 6 आहे. तर अशा केसमध्ये तुमचे बरेचसे फिजिकलचे क्वेश्चन सॉल्व्हिंग करताना वेळ वाचेल. ठीक आहे ना, वेळ वाचेल. रिडॉक्स टायट्रेशन मध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन तुम्हाला एन फॅक्टर शोधूनच पुढे कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर जर का हा तुमचा लक्षामध्ये असेल तर पेपर मधला टाइम नक्की वाचेल. ठीक आहे, चलो. तर हा झाला K2Cr2O7 चा मामला. मामला नंबर बेटा जी 2 आहे KMnO4 पोटॅशियम पर मॅग्नेट. ओके, नॉर्मली हा जो पोटॅशियम पर मॅग्नेट जो आहे मुलांनो हा कुठे वापरतात. इट इज यूज इन द ऍसिडिक मीडियम या न्यूट्रल या स्लाइटली अल्कलाइन और बेसिक मीडियम मध्ये सुद्धा आपण याला वापरू शकतो. ठीक आहे, त्यातली पहिली मी केस घेतली ऍसिडिक मीडियम. जर का मित्रांनो याला मी ऍसिडिक मीडियम मध्ये घेतला तर काय होतं बघा हा जो तुमचा KMnO4 जो आहे ऍसिडिक मीडियम मध्ये रोल त्याचा ऑक्सिडायझिंग एजंट आहे बरोबर. हा स्वतः रिड्यूस होईल. याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे +7 आणि हा +7 कशामध्ये कन्वर्ट होईल बरं मग +2 मध्ये. क्लिअर आहे. +7 इज कन्वर्ट इंटू +2. तर या केस मधला तुमचा एन फॅक्टर किती असेल बघा 7चा 2 बनला म्हणजे 5चा चेंज आहे इंटू नंबर ऑफ मॅग्नीचे ॲटम बेटा 1 आहे. तुमचा नेट चेंज किती आला मित्रा 5 आला 5 म्हणजे एन फॅक्टर इक्वल टू तुमचा 5 आला. ओके,
ही केस कुठली आहे KMnO4 ची? ऍसिडिक मीडियम वाली, ऍसिडिक मीडियम. ठीक आहे. आता मीडियम जर का बदललं तर हा एन फॅक्टर पण बदलणार आहे. मीडियम जर का बदललं तर एन फॅक्टर बदलणार आहे. यू कॅन सी हिअर वन्स अगेन बेटाजी 3 नंबरचा एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी. KMnO4 जर का मित्रांनो मी न्यूट्रल किंवा स्लाइटली अल्कलाइन मीडियम मध्ये वापरला तर काय? न्यूट्रल किंवा स्लाइटली अल्कलाइन मीडियम मध्ये जर का वापरला तर काय होतं? ठीक आहे. आता काय होतं? आता बघाल काय होतं. मी घेतला सर ऑक्सिडायझिंग एजंट KMnO4 बरोबर. ह्याला आपण ह्या मीडियम मध्ये वापरला तर हा कशामध्ये कन्वर्ट होतो? Mn4 प्लस मध्ये कन्वर्ट होतो. ओके ना, Mn4 प्लस मध्ये. बघायचा एन फॅक्टर काय? मॅग्नीजचा ऑक्सिडेशन नंबर +7 आहे. हा +7 चा बेटा काय बनला? +4 बनला. चेंज 3 चा आहे. इंटू नंबर ऑफ मॅग्नीज 1 आहे. नेट चेंज किती आला? 3 चा आला. म्हणजे हा काय झाला तुमचा एन फॅक्टर. क्लिअर एकदम. मीडियम मॅटर करतं, लक्षात ठेवा. मीडियम महत्वाचं आहे. तुम्हाला मोस्ट ऑफ द ह्यांचीच क्वेश्चन आहेत. मोस्ट ऑफ द ह्यांच्यावरतीच क्वेश्चन्स आहेत. ओके. त्यानंतर 4 नंबरचा आहे बेटा. 4 नंबरला घेतला मी परत एकदा KMnO4 घेतला. ओके. हा जो KMnO4 आहे हा आता वापरला समजा बेसिक मीडियम मध्ये. ठीक आहे. सर्व ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ह्याला आपण आता बेसिक मीडियमला वापरला. तर बेसिक मीडियम मध्ये हा कशामध्ये सर कन्वर्ट होतो? हा जो बेटा जी KMnO4 आहे बेसिक मीडियम मध्ये इट इज कन्वर्टेड इंटू Mn6+. ठीक आहे ना. Mn6+ मध्ये हा कन्वर्ट होतो. बघा आता ह्याचा इथला एन फॅक्टर काय? मॅग्नीजचा ऑक्सिडेशन नंबर +7 आहे. +7 चा हा किती बनला? +6 बनला. बेटा जी चेंज कितीचा आला? 1 चा आला. इंटू नंबर ऑफ मॅग्नीज किती बेटा? 1 आहे. इक्वल टू बेटा जी नेट चेंज 1 चा आहे. याचा अर्थ माझ्या मित्रा एन फॅक्टर किती आहे? 1 आहे. क्लिअर. तर अशी मुलांना ही एक स्टोरी आहे आणि महत्वाचं आहे. ओके. K2Cr27 ऑलवेज ऍसिडिक मीडियमला वापरतात. एन फॅक्टर 6 आहे. ठीक. KMnO4 साठी हा होता. आपण अजून एक छोटासा टेबल बनवतो असं लक्षामध्ये ठेवा. 1 3 5 BNA. ठीक आहे ना. 1 3 5 BNA. 1 3 5 BNA. 1 3 5 BNA ह्या टाइप मध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे ना. हा KMnO4 चा एन फॅक्टर आहे. ठीक आहे ना. KMnO4 चा हा एन फॅक्टरची शॉर्टकट समरी असं समजा. म्हणजे बघा ऍसिडिक मीडियमला एन फॅक्टर 5 आला. न्यूट्रल किंवा स्लाइटली अल्कलाइनला 3 आला. आणि बेसिक मीडियमला किती आला बेटा? 1 आला. ओके. अत्यंत महत्वाचा पार्ट आहे हा. जर का तुमचा म्हणजे नॉर्मली पार्ट असेल का क्वेश्चन सॉल्व्ह करत करत पार्ट होऊन पण जातो बऱ्याच केसमध्ये मुलांचा. पण जर का खरोखरच लक्षामध्ये असेल तर अशा केसमधला फिजिकल केमिस्ट्रीचा किंवा रेडॉक्स स्ट्रॅटेजीचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना टाइम खूप कमी लागतो. आणि हा जो फंडा मी तुम्हाला सांगितला हा सेम तुम्हाला 12च्या डी आणि ए ब्लॉक मध्ये परत एकदा आहे. फक्त तो रिएक्शन बेस आहे. ठीक आहे. जसं मित्रांनो मी तुम्हाला इथे डिफरंट ऑक्सिडायझिंग एजंट सांगितले. ह्यांची रिएक्शन कुठल्या तरी रिड्युसिंग एजंट सोबत होत असेल. कारण बेटा जी रिडॉक्स रिएक्शन आहे. बरोबर. जशी ऑक्सिडायझिंग एजंटची मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले तसे मी तुम्हाला एक्झाम्पल आता सांगतो रिड्युसिंग एजंटचे. ठीक आहे ना. कुठल्या रिड्युसिंग एजंट सोबत आपण यांना वापरतो? ठीक आहे ना. कुठले रिड्युसिंग एजंट असतील. बट हा जो सध्या मी मामला तुम्हाला सांगायला लागलो हा कुठला सांगायला लागलो? ऍसिडिक मीडियम वाला. ठीक आहे बेटा. हा मामला कुठला आहे? ऍसिडिक मीडियम वाला आहे. यासाठी देत आहे मी तुम्हाला छोटीशी ट्रिक आणि ह्या ट्रिकच्या बेसिसवर तू आता 11वीत जरी असशील ना तरी पण तू 12वीच्या डी आणि ए ब्लॉकचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. बघ ट्रिक अशी आहे. FU 4 टाइम SiON फ्युजन नावाची ट्रिक आहे. फक्त मध्ये मी 4 टाइम S पुट केलाय. ओके. ह्या बेसिसची ट्रिक आहे. सर यांचा मिनिंग काय काय बघा. आता मिनिंग आपण इथं नोट करत जाऊया. एन फॅक्टर आता आपण जो फंडा शिकलो त्या बेसिसवर तुम्हाला शोधता येऊ शकतो. फक्त मी तुम्हाला मिनिंग सांगतो पटपट. बघा आता पहिला हा जो एफ जो आहे मित्रा तुला एफचा मिनिंग घ्यायचा आहे Fe2+. Fe2+ आणि ऑब्वियस हा रिड्युसिंग एजंट आहे. आपण त्या अगोदरच्या ऑक्सिडायझिंग एजंट सोबत वापरतो म्हणजे हा काय होईल बरं? ऑक्सिडाइज होईल. कारण त्या अगोदरचे K2Cr27 काय ऑक्सिडायझिंग एजंट ना ते ह्यांना काय करू शकतात? ऑक्सिडाइज. आणि जर का आपण याला ऑक्सिडाइज केलं तर Fe2+ विल बी ऑक्सिडाइज इंटू Fe3+. तसे पण आयरनच्या 2च ऑक्सिडेशन स्टेबल आहे. जर का तुम्हाला हा Fe2+ दिला म्हणजे हा काय बनेल? Fe3+ बनेल. आणि करस्पॉन्डिंग एन फॅक्टर जर का तू शोधायला गेला तर किती याचा 1 येईल. बट हा पाठ करायची गरज नाही आता. ओके. चलो
सेकंड नंबरचा ह्या यूला काही मिनिंग नाहीये. सेकंड नंबरचा पॉईंट आहे बेटा आपला हा एस. सर ह्या एस चा मिनिंग काय असतो? हा एस आहे बेटा जी SN2+. ओके, SN2+ हा SN2+ कशामध्ये कन्वर्ट होईल? याला आपण एखाद्या ऑक्सिडायझिंग एजंट सोबत वापरला, बेटा हा 10 ग्रुप नंबर 14 चा एलिमेंट आहे. ग्रुप नंबर 14 चा हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर किती आहे? +4 आहे. म्हणजे हा SN2+ विल बी ऑक्सिडाइज इंटू SN4+. म्हणजे करस्पॉन्डिंग मित्रा तुझा एन फॅक्टर किती असणार आहे? 2 असेल. क्लिअर एकदम. 3 नंबरला घेतला मी समजा, हा बघा अजून एक सल्फर आहे पुढचा. पुढच्या सल्फरचा सपोज बेटा जी मिनिंग घेतला मी SO3 2- याला काय बोलायचं? सल्फाइड बोलायचं. ओके, त्या सल्फाइडचा इथं सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती बेटा? +4 आहे. सल्फर ग्रुप नंबर 16 एलिमेंट आहे. ह्याला जर का आपण ऑक्सिडायझिंग एजंट सोबत ट्रीट जर का केला तर हा ऑक्सिडाइज होईल, आणि जर का हा ऑक्सिडाइज जर झाला तर हा काय बनवेल? सल्फेट आयन बनेल, की ज्याच्यामध्ये सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे बेटा जी? +6 आहे. बरोबर. म्हणजे तुमचा करस्पॉन्डिंग एन फॅक्टर तुम्ही शोधला बघा. 4 चा 2 बनला, हा 1 म्हणजे हा 2 बनेल हे सुद्धा. बरोबर, ह्या टाइप मध्ये. फोर्थ नंबरचा अजून एक एस आहे बघा इथं. पुढचा एस जो आहे, सपोज मी घेतला एखादा सल्फाइड. ओके, ऍसिडिक मीडियमचा मामला लक्षात ठेवा, ऍसिडिक मीडियम आहे. सल्फाइड बेटा जर का मी घेतला, इट इज कन्वर्टेड इंटू सल्फर. ओके, येलो कलर मिळतो याचा, डी ब्लॉक मध्ये आहे मला पाठ परत एकदा. याचा एन फॅक्टर किती बनून जाईल? 2 बनून जाईल. क्लिअर एकदम सर्वांना. त्याच्यानंतर चौथा एस आहे बेटा. चौथा एस आहे आपला, हा जो सल्फर आहे हा कोण असेल बेटा जी? आता सल्फर असेल. हा सल्फर ऑक्सिडाइज होऊन कशामध्ये जात असतो मित्रांनो? SO2 मध्ये. ठीक आहे ना, ऑक्सिडाइज टू SO2 म्हणजे हा 0 आहे, सल्फर हा +4 आहे, म्हणजे याचा एन फॅक्टर किती बेटा जे आता 4 येईल. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे, चलो. त्यानंतर पुढे आय आहे 6 नंबरचा. बघा हा आयचा मिनिंग आहे I- म्हणजे आयोडाइड आयन आहे. बरोबर, ह्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट सोबत वापरला तर हा कशामध्ये कन्वर्ट झाला? I2 मध्ये. एन फॅक्टर जर का आपण शोधला बेटाजी तर 1 येईल. बरोबर. त्यानंतर 7 नंबरचा हा O फॉर ऑक्झॅलेट आयन. ऑक्झॅलेट आयनचा फॉर्म्युला काय असतो? C2O4 2- राईट ना. आणि हा जर का ऑक्सिडायझर झाला तर हा कशामध्ये कन्वर्ट होईल? CO2 मध्ये. एन फॅक्टर आपण आता मगाशी पण शोधला होता, याचा एन फॅक्टर किती येतो? 2 येतो. बरोबर. त्यानंतर 8 नंबर काय बेटा जी? एन स्टँड्स फॉर नायट्राइट. नायट्राइटचा फॉर्म्युला कसा असतो? NO2-. बरोबर आहे. इथं ह्या नायट्रोजनचा बेटा ऑक्सिडेशन नंबर +3 आहे, आणि ह्याला जर का ऑक्सिडाइज केला आपण तर हायर मध्ये प्लेस होईल. नायट्रोजनचा हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर किती बेटा जी? +5. म्हणजे हा नायट्रेट आयन बनला, म्हणजे तुमचा इथला एन फॅक्टर किती बनला? 2. क्लिअर आहे. जसा हा मामला मुलांनो ऍसिडिक मीडियमचा आहे, तसाच बेसिक मीडियम मध्ये पण काही स्पेसिफिक रिएक्शन 12th मध्ये आहे डी आणि ए ब्लॉक मध्ये, बट त्याच रिएक्शन तुम्हाला इकडे पण कनेक्ट केल्या जातात. ओके, चलो बेटा. तर मी बेसिक मीडियमचं तुम्हाला एखादा एक्झाम्पल सांगतो, बाकीच्या पण अजून काही काही रिएक्शन्स आहेत त्या 12वीत होऊन जातील तुमच्या डी आणि ए ब्लॉक मध्ये. ओके, इन बेसिक मीडियम. बेसिक मीडियमच्या केसमध्ये बेटा बेसिक असेल किंवा स्लाइटली न्यूट्रल किंवा स्लाइटली अल्कलाइन. ओके ना. बेसिक मीडियमची बेटा जी केस जर का असेल तर काय होऊ शकतं बघा. हा जो तुमचा I- जो आहे बघा, इथला I- मी कशामध्ये कन्वर्ट केला होता? I2 मध्ये. ओके, जर का तुम्ही बेसिक मीडियम मध्ये I- चं ऑक्सिडेशन केलं तर इट इज कन्वर्टेड इंटू IO3-. आणि हा जे ऍडव्हान्स 2025 चा PYQ आहे. ठीक आहे. तर असा प्रश्न पडला होता जे ऍडव्हान्स मध्ये की I- बेसिक मीडियम मध्ये K-MnO4 सोबत ट्रीट जर का केला तर कुठला प्रोडक्ट बनवेल? तर IO3- म्हणजे आयोडेट आयन बनवतो. एन फॅक्टर जर का आपण शोधाल त्याचा ऑक्सिडेशन नंबर +5, हा -1 म्हणजे हा चेंज 6 आला, म्हणजे एन फॅक्टर इक्वल टू काय असणार आहे? 6 असेल. क्लिअर एकदम बेटा जी? ठीक आहे ना, क्लिअर एकदम. चल बेटा बढ़ते हे आगे. ठीक आहे, अतिशय महत्वाचं, अत्यंत महत्वाचं आहे. ओके, चला. त्यानंतर पुढचा केस नंबर 2 आहे. इफ मोर दॅन 1 ॲटम अंडरगोज ऑक्सिडेशन. भाई साहब, मोर दॅन 1, एक ॲटम नाहीये. केस नंबर 1 ला एकाच ॲटमचं ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन झालं होतं. केस नंबर 2 मध्ये मोर दॅन 1 ॲटम अंडरगोज बेटा जी ऑक्सिडेशन और रिडक्शन. और ये बेटा फिर से एक बार और है. इथं अँड मी बोललो नाही अजून, जेव्हा अँड बोलेल ना तेव्हा डिफरंट डिफरंट केसेस बनायला सुरुवात होईल. ओके, वेगळी केस बनेल. हा और आहे, लक्षात ठेवा, और आहे. ओके, चलो. तर या केसमध्ये एन फॅक्टर कसा शोधायचा? मगाशी आपण जो केस नंबर 1 ला फॉर्म्युला वापरला त्याच फॉर्म्युल्याने ह्याचा पण एन फॅक्टर शोधायचा. बट इथं आपल्याला 2 एन फॅक्टर भेटणार आहे. ओके, 2 एन फॅक्टर जर का भेटतील तर फायनली मित्रांनो नेट एन फॅक्टर कसा शोधणार
नेट एन फॅक्टर इक्वल टू एन फॅक्टर 1 प्लस एन फॅक्टर 2 कराल. ओके, एन फैक्टर 1 इक्वल टू सॉरी नेट एन फैक्टर इक्वल टू एन फैक्टर 1 प्लस एन फैक्टर 2 कराल. अब देखते हैं बेटा जी यहाँ का मामला क्या होता है. ठीक है, बघा आता इथे समजा मी तुम्हाला क्वेश्चन बनवला, फाइंड फाइंड एन फॅक्टर अँड इक्विव्हॅलंट वेट ऑफ फॉलोइंग स्पेसिस. ओके, जसं याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल घेतला आपण, असा घेतला चला Fe2O4. ओके, आणि यापासून सपोज मी प्रॉडक्ट बनवला Fe3 प्लस आणि अजून एक प्रॉडक्ट बनवला CO2. बघा बरं, खरंच केस नंबर 2 आहे का की केस नंबर 1 आहे. चलो बेटा चेक करू आपण. ऑक्सिडेशन नंबर पहिला असाइन करू. आयरनचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल, सॉरी आयरनचा ऑक्सिडेशन नंबर किती असेल, +2 असेल. का सर +2 नाही कळलं मला. अरे बेटा ऑक्झॅलेट आयनला -2 चार्ज ना. तू 10th मध्ये शिकतो बघ, 10th मध्ये टोमॅटो मध्ये सर जी ऑक्झॅलिक ऍसिड असतं. मग जर का तू हा साईडचा H+ काढून टाकला त्याला चार्ज कुठला येईल, असं मायनस मायनस येईल ना. म्हणजे ऑक्झॅलेट आयनचा चार्ज जर का -2 असेल, याचा अर्थ Feचा चार्ज किती बेटा जी, +2 आहे. बरोबर आहे, Feचा चार्ज +2 आहे. कार्बनचा किती बघ बरं, इथं +3 आहे. बरोबर, इथे किती बनला Feचा +3 आणि कार्बनचा किती बनला +4. जरा चेंजेस बेटा जी चेक करा. हा Fe2 प्लस चा Fe3 प्लस बनला, हा कार्बन 3 प्लस चा बेटा जी कार्बन 4 प्लस बनला. म्हणजे 2 ऍटमचं इथे काय झालं, ऑक्सिडेशन. तुम्हाला असाही एखादा क्वेश्चन देऊ शकतात की ज्याच्यामध्ये 2 ऍटमचं काय झालं, रिडक्शन. काही होऊ द्या, एन फॅक्टर शोधा, दोघांची ऍडिशन करा, हा त्या टोटल मॉलिक्युलचा एन फॅक्टर असेल. ओके, नॉर्मली एन फॅक्टर इज कॅल्क्युलेटेड फॉर पर मॉलिक्युल. जसा ऑक्सिडेशन नंबर आपण पर ऍटम शोधतो, तसा एन फॅक्टर आपण पर मॉलिक्युल शोधतो, पर मॉलिक्युल. क्लिअर एकदम. चला, तर एन फॅक्टर शोधू आपण याचा आता. सर याचा एन फॅक्टर काय येईल बघा. आता एन फॅक्टर काय, आयरनचा 2 चा 3 बनला म्हणजे चेंज किती बेटा, 1 चा चेंज आहे. नंबर ऑफ आयरन याच्यामध्ये 1 आहे म्हणजे चेंज किती आला, 1 चा आला. ह्याला लेट से एन फॅक्टर 1. ओके, कार्बनच्या केसमध्ये 3 चा 4 बनला, चेंज बेटा 1 चा आहे. नंबर ऑफ कार्बन त्यामध्ये 2 आहे बेटाची 2 आला. याचा अर्थ हा एन फॅक्टर समजा 2 आहे. मला हवा आहे फायनली नेट एन फॅक्टर. काय बोलणार मी याला, एन फॅक्टर 1 प्लस एन फॅक्टर 2, म्हणजे हा तुमचा 1 + 2 इक्वल टू भाईसाब आन्सर किती आहे, 3. क्लिअर एकदम. ठीक आहे ना, क्लिअर. अजून एखादं एक्झाम्पल जर का तुझ्यासाठी बनवायचं म्हटलं तर बनवू शकतो आपण. चलो सेकंड एक्झाम्पल घेतलं मी, समजा असं घेतलं बघा FeS2. ठीक आहे ना, आयरन सल्फेट हा घेतला मी. ह्याला समजा आपण Fe ला मी कन्वर्ट केला असा Fe2O3 मध्ये. ठीक आहे, आणि सल्फर इज कन्वर्टेड टू सपोज SO2. ठीक आहे, सल्फर इज कन्वर्टेड टू SO2 मध्ये कन्वर्ट केला मी. म्हणजे असं पकडा की हा एक मी हाफ रिएक्शन दिली तुम्हाला. ओके ना, फुल रिएक्शन मध्ये हा कुठं पण जोडलेला असणार, हे हाफ रिएक्शन असं पकडा. सर ऑक्सिडेशन नंबर पहिला मला असाइन करायचा, कसा करायचा जरा सांगाल सर. ऑक्सिडेशन नंबर पहिला असाइन करायचा कसा. हा बघा मुलांनो, हा आयरनचा ऑक्सिडेशन नंबर +3 आहे. ह्या +3 वरून तुम्ही तिकडचं जजमेंट घेऊ शकता की हा आयरन तुमचा किती असेल, +2 असेल. मग जर का हा +2 वाला असेल तर हा सल्फर किती असेल बेटा, -1 असेल. आणि हा वाला सल्फर किती बेटा, +4 आहे. जर आपण चेंज चेक करून त्यांचा ऑक्सिडेशन नंबर आता फाइंड आउट करू. मग Feचा +2 चा काय बनला, इथं +3 बनला. चेंज बेटा कितीचा आला, 1 चा, इंटू नंबर ऑफ Fe 1 आहे, तर नेट चेंज किती आला बेटा, 1 आला. ओके, सल्फरच्या केसमध्ये बघा हा -1 चा भैयाजी 4 बनला. चेंज कितीचा आहे, 5 चा, म्हणजे हा 5 इंटू नंबर ऑफ सल्फर 2 आहे. नेट चेंज किती झाला, 10 चा आला. बरोबर. मग आता मी शोधणार इथं नेट एन फॅक्टर इज इक्वल टू काय असेल, आयरनच्या केसमध्ये 1 आहे, सल्फरच्या केसमध्ये 10 आहे. म्हणजे टोटल माझा एन फॅक्टर किती आला बेटा, 11 आला. आणि अशा केसमध्ये जर का मला इक्विव्हॅलंट वेट विचारलं गेलं तर मी काय करणार, मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय 11 करणार, खतम कहाणी. ठीक आहे, तर या टाईपमध्ये आपण केस नंबर 2 ला एन फॅक्टर कॅल्क्युलेशन करू शकतो. आणि ही केस पण महत्वाची आहे. जेईच्या नीटच्या पेपरमध्ये टोटल 7 केसेस आहे, बट 7 पैकी 4 केसेस जास्त महत्वाच्या आहे. बट त्या 4 पैकी पण पहिली जी मगाशी आपण कव्हर अप केली खूप खूप महत्वाची होती. ओके, त्यानंतर ही पण तितकीच महत्वाची आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्षामध्ये ठेवाल प्रॉपरली. चलो, तर केस नंबर 3 बेटा, इफ ओनली वन एटम अंडरगोज ऑक्सिडेशन और रिडक्शन. अरे केस नंबर 1 सारखं स्टेटमेंट वाटतंय. अच्छा भाई, यहाँ कुछ तो अलग है ना. और बट काय म्हणलंय, गिव्स 2 प्रोडक्ट विथ सेम ऑक्सिडेशन नंबर.
टू प्रोडक्ट विथ द सेम ऑक्सिडेशन नंबर. तर अशा केसमध्ये काय करायचं सर, एन फॅक्टर कसा शोधायचा? बेसिकली मुलांना प्रोडक्ट मधला ऑक्सिडेशन नंबर सेम आहे, दोन एन फॅक्टर भेटतील बट दोन्ही पण कशा असणार आहे, सेम असतील, बरोबर. मग इथला नेट एन फॅक्टर जो आहे आपण कसा पकडतो, एन फॅक्टर 1 इज इक्वल टू एन फॅक्टर 1 एन फॅक्टर 1 इज इक्वल टू एन फॅक्टर 2. कारण ते सेमच येणार आहे, कारण प्रोडक्ट मध्ये ऑक्सिडेशन नंबर कसा आहे, सेम आहे. ओके, असं. जर काही तुम्ही डिफरंट बोललो तर माझी पुढची केस बनणार आहे. बघा तुम्ही केसेसचं टायटल चांगलं कव्हरअप करा. केसचं टायटल तुला जर का चांगलं क्लिअर झालं तर तशा केसमध्ये मग तुला क्वेश्चनचा अप्रोच पटकन सेट करता येईल. ओके ना, क्वेश्चनचा अप्रोच पटकन सेट होईल. चलो, तर एक्झाम्पल घेऊ आपण इथे. समजा मी असा एक्झाम्पल घेतला, MnO4 मायनस आयन पर मॅग्नेट आयन घेतला, ह्याला कोणासोबत रिॲक्ट केला, बट मी हा रिॲक्शन लिहितो. ओके ना, हा रिॲक्शन, हा जो MnO4 मायनस आहे, लेट से इट इज कन्वर्टेड टू Mn2 प्लस, आणि वन मोर प्रोडक्ट मध्ये पण सपोज Mn2 प्लस मध्ये. तर हे दोन्ही सेम आहे का? ना बेटा, प्रोडक्ट डिफरंट आहे, असं होऊ शकतं. ह्याच्यासोबत अजून कोणीतरी रिॲक्शन मध्ये असेल आणि मग त्या केसमध्ये हा बनू शकतो, सपोज MnSO4 असा बनू शकतो. मी असं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. या केसमध्ये काय बनू शकतो, सपोज MnCl2 ह्या टाइप मध्ये बनू शकतो. ओके, चलो. तर एन फॅक्टर शोधायचा. बघा त्याचा Mnचा ऑक्सिडेशन नंबर +7 आहे, तिकडे दोघांचा पण +2 दोघांच्याही केसमध्ये बेटा आपण जर का एन फॅक्टर शोधला तर सेमच येईल. 7चा 2 बनला, चेंज 5चा आहे, इंटू नंबर ऑफ मॅग्नीज 1 आहे, तर नेट चेंज किती आला बेटा, 1 आला, 5 आला. ठीक आहे. नंतर याही केसमध्ये बघा, सपोज हा +7चा किती बनला, +2 बनला, चेंज 5चा आहे, इंटू हा 1 इक्वल टू 5 आला. म्हणजे मित्रा तुझा नेट एन फॅक्टर इक्वल टू काय आला, एन फॅक्टर 1 इक्वल टू एन फॅक्टर 2 इक्वल टू बेटाजी 5 आला. खतम कहाणी, सिंपल आहे. ओके, फक्त मुलांनो केसचं टायटल चांगलं क्लिअर होऊ द्या, आणि मग एखादा क्वेश्चन जेव्हा आपल्या समोर असेल तेव्हा तुम्हाला अप्रोच सेट करायला सोपं जाईल. ओके, चलो. केस नंबर 4 आहे आपली. इफ ओनली वन एटम अंडरगोज ऑक्सिडेशन और रिडक्शन. क्या बात है भाई, फिर से एक बार सेम है. ओनली वन एटम अंडरगोज ऑक्सीडेशन और रिडक्शन गिव्स टू प्रोडक्ट. वाह, क्या बात है बेटा. डिफरंट ऑक्सिडेशन नंबर आहे. आता केस नंबर 3 ला काय होता, सेम ऑक्सिडेशन नंबर. केस नंबर 4 मध्ये काय आता, डिफरंट ऑक्सिडेशन नंबर आहे, बरोबर. बघा आता, तर या केसमध्ये एन फॅक्टर कसा शोधायचा. ओके, या केसमध्ये एन फॅक्टर शोधण्याची पद्धत जराशी वेगळी आहे. ओके, बघा आता कसा एन फॅक्टर आपण शोधू शकतो, बघशील माझ्या जवळच्या मित्रा. एन फॅक्टर असा शोधायचा बघा. एन फॅक्टर इज इक्वल टू चेंज इन ऑक्सिडेशन नंबर मल्टीप्लाइड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ atoms ऑफ प्रोडक्ट. तुमच्या प्रोडक्ट मध्ये बेटा जितके नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍटम आहे त्यांनी त्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, ह्यानी तुम्हाला एन फॅक्टर भेटेल एक. फायनली शोधायचा मुलांनो नेट एन फॅक्टर. नेट एन फॅक्टर कसा शोधायचा, एन फॅक्टर 1 प्लस एन फॅक्टर 2. तुमचे 2 एन फॅक्टर येणार आहे का, कारण तुमचे डिफरंट ऑक्सिडेशन नंबर मधले 2 प्रोडक्ट म्हणजे एन फॅक्टर 2 असेल. फायनली बेटा दोघांची ऍडिशन करा आणि ह्याला डिवायडेड बाय काय कराल, नंबर ऑफ मोल्स ऑफ एटम्स ऑफ रिएक्टेंट. क्या है भाई साहब कहानी, वाह क्या कहानी है, कैसा खतरनाक है, बघितलं ना. केस नंबर 4. अब भाई साहब इसके लिए हम लोग एग्जाम्पल सेट करेंगे. ठीक है ना. एग्जाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल समजा इथे मी घेतला 3 मोल्स ऑफ द MnO4 मायनस. ओके, आणि हा सपोज कन्वर्ट झाला Mn2 प्लस मध्ये. याची मी सपोज पकडला 1 मोल पकडला, चला, आणि इट कन्वर्ट्स इनटू 2 मोल्स ऑफ द Mn4 प्लस मध्ये. महत्वाचा मुद्दा मुलांना इथं असा आहे की ह्या एन फॅक्टरच्या कॅल्क्युलेशनला रिॲक्शन शुड बी बॅलन्स. रिॲक्शन शुड बी बॅलन्स. या केसमध्ये बेटाजी रिॲक्शन बॅलन्स असायला हवी. केस नंबर 6 जी असेल तिथे सुद्धा तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स असणं गरजेचं आहे. केस नंबर 4, केस नंबर 6 मध्ये रिॲक्शन बॅलन्स असणं गरजेचं आहे. बाकी केसेसला रिॲक्शन बॅलन्स नसेल तरी चालेल. ओके, चलो. तर रिॲक्शन ऑलरेडी बॅलन्स आहे म्हणजे ऍटलीस्ट अदर आयटम बॅलन्स आहे.
ऑक्सिजनचा आपल्याला तसे पण मतलब नाहीये का, कारण ऑक्सिडेशन नंबरचा चेंज हा फक्त मॅग्नेज आहे, तर तो आपण बॅलन्स केलाय. ओके, चलो. तर ह्यांचा इनफॅक्ट कसा शोधायचा? मॅग्नेजचा बेटाची +7 आहे, ह्याचा +2 आहे, ह्याचा +4 आहे. ओके, चल बेटा काम चालू करेंगे भैया जी. इथे बघा आता हा काय बनला, हा इथे बनला भैया +7चा काय बनला, इथं +2 बनला. चेंज कितीचा आहे बेटा? 5चा चेंज इंटू नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍटम्स ऑफ द प्रोडक्ट. बघ बघ बघ, नंबर ऑफ मोल्स ऑफ द ऍटम्स ऑफ प्रोडक्ट म्हणजे 1 ने मल्टिप्लाय केला तर नेट चेंज किती आला बेटा? 5 आला. क्लिअर एकदम. या केसमध्ये बघा, हा तुमचा इथं हा बेटा जी +7चा किती बनला, इथं +4 बनला. चेंज कितीचा आहे भैया? 3चा चेंज आहे. इंटू नंबर ऑफ मोल्स ऑफ द ऍटम्स ऑफ द प्रोडक्ट किती आहे? 2 आहे. ह्या कोइफिशियंट इथं मल्टिप्लाय करायचं बरं का, बाकी केसेसला करायचं नव्हतं, बट ह्याला करायचं आहे. केस नंबर 6 ला पण करायचं आहे. ओके, तर हा किती आला इनफॅक्टर याचा? इथं 6 आला. चालेल कौरव. आता नेट एन फॅक्टर आपण कसा शोधणार? नेट एन फॅक्टर इज इक्वल टू या दोघांची सम करायची, म्हणजे 5 + 6 डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ द ऍटम्स ऑफ प्रोडक्ट. किती रिएक्टंट किती इथं? 3. तर 3 ने डिवाइड केला म्हणजे हा कितीला? 11/3 आला. मग जर का समजा तुम्हाला प्रश्नामध्ये इक्विव्हॅलंट वेट पण विचारलं गेलं तर काय कराल? मॉलिक्युलर वेट डिवाइड बाय हा 11/3 म्हणजे हा 11/3 म्हणजे हा मल्टिप्लायला जाईल. खतम स्टोरी. क्लिअर आहे एकदम व्यवस्थित? काय अडचण याच्यामध्ये नाहीये. चलो व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. 5 नंबरची केस आहे. क्या बात आहे बेटा. 2 or more atom undergoes oxidation and बेटा एंड वाला मामला आला, एंड वाला, और वाला नाहीये, एंड वाली केस आहे. एंड 2 or more atoms काय होतं इथं? ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. जर का मी ऑर केला असेल तर कुठली केस झाली असती? सांग बरं पटकन. केस नंबर 2. इथे मी ऑर केला असतं तर केस नंबर कुठली होती? 2 होती. ओके, असे कनेक्शन तुमचे सेट होते चांगले. चलो, तर ह्या केसमध्ये काय होईल? ह्या केसमध्ये एन फॅक्टर 2 येतील, पण दोन्ही पण सेम असणार आहे. तर आपण नेट एन फॅक्टर काय पकडतो? एन फॅक्टर इक्वल टू एन फॅक्टर 1 इक्वल टू बेटाची एन फॅक्टर 2. पटकन मी तुमच्यासाठी बेटा एक्झाम्पल घेत आहे. फॉर एक्झाम्पल मी घेतलाय तर असा 2 मोल्स ऑफ द KClO3 आणि ह्याला मी सपोज काय केला? डिकम्पोज. ओके, सपोज याला बेटाजी मी डिकम्पोज केला तर काय भेटला इथं? 2 मोल ऑफ द KCl + 3 मोल ऑफ द O2 भेटला मला. ओके बेटा, 3 मोल्स ऑफ द O2. बघा आता आपल्याला एन फॅक्टर शोधायचंय. तर इथं क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर किती बेटा? +5. बरोबर. ऑक्सिजनचा किती असेल? -2. इथे क्लोरीनचा बेटाची -1. इथे ऑक्सिजनचा किती आहे? 0. चेंज भाई साहब चेक करू आपण जरा. चेंज चेक करू. बघा आता हा क्लोरीन +5 चा किती बनला? -1 बनला. ऑक्सिजन -1 चा किती बनला बेटा? 0 बनला. बघ -2 चा 0 बनला. काय आहे? ऑक्सिडेशन. +5 चा -1 झाला. काय बेटा? रिडक्शन. म्हणजे सेम कंपाऊंड मध्ये डिफरंट ऍटमचं ऑक्सिडेशन अँड काय झालंय? रिडक्शन झालं. म्हणजे केस नंबर 5 अप्लिकेबल आहे. बरोबर. बघा आता +5 चा इथं -1 बनला म्हणजे हा 6 चा चेंज आहे. इंटू नंबर ऑफ क्लोरीन 1 आहे, तर इज इक्वल टू आन्सर किती आला बेटा? 6. ह्याला म्हटलं आपण सपोज एन फॅक्टर 1. क्लिअर एकदम. हा बघा -2 चा इथं 0 बनला म्हणजे चेंज 2 चा आहे. इंटू नंबर ऑफ ऑक्सिजन 3 आहे. नेट चेंज 6 आला. लेट से एन फॅक्टर 2. दोन्ही पण सेम आहे. तर मी काय बोलणार? नेट एन फॅक्टर इज इक्वल टू एन फॅक्टर 1 इक्वल टू एन फॅक्टर 2 इक्वल टू काय असेल? माझा आन्सर 6 असेल. क्लिअर एकदम सर्वांना? चलो बेटा, अगला केस है आपका. इफ ओनली वन एटम अंडरगोज ऑक्सीडेशन और रिडक्शन but gives two product of different oxidation number. One product has similar oxidation number to that of the reactant. केस नंबर 4 सारखीच गोष्ट आहे मुलांनो. फक्त शेवटी काय बोलले? एक जो प्रॉडक्ट आहे दॅट शोज अ सिमिलर ऑक्सिडेशन नंबर टू दॅट ऑफ द रिएक्टंट. असा पार्ट आहे हा. बरोबर. मग या केसमध्ये काय करायचं? आता इथं एका प्रोडक्ट मध्ये ऑक्सिडेशन नंबर सेम असल्यामुळे एन फॅक्टर कॅल्क्युलेट होणार नाहीये. म्हणजे एकच एन फॅक्टर कॅल्क्युलेट होईल. तर हा कसा शोधायचा? मी डायरेक्ट फॉर्म्युला बनवतो बघा. एन फॅक्टर इज इक्वल टू चेंज इन ऑक्सिडेशन नंबर डिवायडेड बाय, ठीक आहे ना, डिवाइड करायच्या आधी मी मल्टिप्लायचा पार्ट अगोदर लिहितो म्हणजे तुम्हाला केस नंबर 4 ला कनेक्ट करायला सोपं जाईल. मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍटम्स ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्टच्या ऍटमनी बेटा मल्टिप्लाय करायचा आहे आणि होल डिवाइड कशाने करायचे?
नंबर ऑफ मोल्स ऑफ atoms ऑफ रिएक्टंट. कसली केस आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ एटम्स ऑफ द रिएक्टेंट. ठीक है बेटा, चलो अब हम लोग लेंगे बेटा जी हा एग्जाम्पल. ठीक आहे, एग्जाम्पल तुमच्यासाठी मी असं बनवत आहे. मी घेतला असा K2Cr2O7 प्लस 14 मोल ऑफ द HCl. इथे सुद्धा बेटा जी रिएक्शन शुड बी बॅलन्स. ठीक आहे, रिएक्शन बॅलन्स असणं गरजेचं आहे. केस नंबर 4, केस नंबर 6 ला रिएक्शन बॅलन्स असायची गरज आहे. बघा 14 HCl घेतला मी इथं, ह्यानी काय बनवलं बघा, हा 2K आणि Cl मिळून 2KCl बनतो इथं. ठीक आहे बेटा, प्लस 2 मोल्स ऑफ काय बनेल इथं, CrCl3 बनेल, प्लस 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 6 मोल ऑफ Cl2 बनेल, प्लस 7 म्हणजे 7 मोल ऑफ द बेटा जी H2 बनेल. बॅलन्स रिएक्शन. ओके बेटा, बॅलन्स आहे. एक प्रश्न विचारतो मुलांनो. ओके, प्रश्न विचारतो तुम्हाला मी इथं, हा जो K2Cr2O7 तुम्हाला दिला, जर का मी तुम्हाला ह्याच रिएक्शन मध्ये असं इक्विव्हॅलंट वेट जर का विचारलं, त्याला कुठली केस अप्लाय होईल? बघा, क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर प्लस आहे, तिकडं +3 आहे बघा, या CrCl3 मध्ये +3 आहे, म्हणजे हा एकाच ऍटमचा डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे रिडक्शन आहे. तर बेटा जर का तुला ह्याचा इक्विव्हॅलंट वेट शोधायचा असेल तर कुठली केस अप्लाय करायला लागेल? केस नंबर 1 लागेल. पण तुम्ही HCl च्या केसमध्ये आला तर इक्विव्हॅलंट वेट शोधताना तुम्हाला केस नंबर 6 अप्लाय होईल का? बघा त्याच्यामध्ये क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? -1 आहे. इथे बघा ह्या प्रोडक्ट मध्ये पण क्लोरीन किती बेटा? -1 आहे. ह्या सुद्धा प्रोडक्टला किती बेटा? -1 आहे. ह्या प्रोडक्टला बेटा जी किती आहे? 0 आहे. बघा डिफरंट प्रोडक्ट आहे, बट एकाच प्रोडक्ट मधला ऑक्सिडेशन नंबर बदलला, बाकी प्रोडक्टचा सेम आहे. बरोबर, तर अशा केसमध्ये आपण केस नंबर 6 अप्लाय करतो. आणि एन फॅक्टर कसा शोधणार बघा, हा -1 चा बेटा किती बनला इथं? 0 बनला. बरोबर आहे. चेंज कितीचा बेटा? 1 चा चेंज इंटू नंबर ऑफ ऍटम्स ऑफ द प्रॉडक्ट किती बेटा जी तिथं? अच्छा इथं 3 असेल ना. ओ माय गॉड, बैलेंसिंग बेटा गड़बड़ हो गई, तो यहाँ गडबड को बेटा जी क्लिअर कर दे, कर दिया क्लिअर. ठीक आहे ना, 3 आहे. तर मग ह्याला आपण समजा 3 ने मल्टिप्लाय केला तर हा किती बनला? 3 बनला. 3 सॉरी 6 आहे ना तिथं. क्या यार मम्मी गलती हो रही क्यों रही? 6 इज इक्वल टू काय म्हणला बेटा? 6 बनला. क्लिअर आहे. पण तुम्हाला नेट एन फॅक्टर कसा शोधायचा? डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍटम्स ऑफ रिएक्टंटनी पण डिवाइड करायचे. म्हणजे तुमचा फायनल एन फॅक्टर काय बनला? एन फॅक्टर इज इक्वल टू हा 1 इंटू 6 डिवाइड बाय बघा रिएक्टंट मध्ये क्लोरीनचे किती ऍटम बेटा? 14, म्हणजे हा आला 14, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 3/7. मग जर का मला याचं इक्विव्हॅलंट वेट विचारलं तर मी काय करायचं? इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय 3 बेटा जी 7 ऊपर चला जाएगा तो मल्टीप्लाइड बाय 7. खत्म कहानी. येते लक्षामध्ये. तर अशा टाइपचा सीन आहे. ठीक आहे बेटा. केस नंबर 7 आणि तुमची लास्ट केस आहे. इफ ओनली वन ऍटम अंडरगोज ऑक्सिडेशन, ठीक आहे, अँड रिडक्शन. एकाच ऍटम, एकच आहे हा, आणि आता किंवा नाहीये, ओनली वन ऍटम अंडरगोज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, म्हणजे त्याचंच ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन आहे. बरोबर, तर अशा प्रोसेसला मी काय बोलतो? डिसप्रपोर्शनेशन. सेम ऍटमचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असेल सायमल्टेनियसली, अशा रिएक्शनला आपण काय बोलतो बेटा? डिसप्रपोर्शनेशन. बरोबर, ह्याच्यात पण 2 टाईप आहे. जसं पहिला टाईप मी घेतला बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍटम्स ऑक्सिडाइज इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍटम्स रिड्यूस. ओके, तर या केसमध्ये बेटा एन फॅक्टर सेम येतो. तुमचा नेट एन फॅक्टर जो असेल हा कसा शोधतात? नेट एन फॅक्टर इक्वल टू एन फॅक्टर 1 इक्वल टू बेटा जी एन फॅक्टर 2 असेल. ठीक आहे, चलो तर एक्झाम्पल घेऊ आपण याला. फॉर एक्झाम्पल मी घेतलाय तर 2 मोल ऑफ द H2O2, ह्याला आपण डिकम्पोज केला किंवा याचं डिसप्रपोर्शनेशन केलं तर हा काय बनवतो? 2 मोल ऑफ द H2 बनवतो प्लस 1 मोल ऑफ द O2 बनतो O2. ठीक आहे, चला आता आपण ऑक्सिडेशन नंबर बेटा जी असाइन करूयात. ऑक्सिडेशन नंबर बेटा हा पॅरॉक्साइड म्हणजे ऑक्सिजनचा -1 आहे. इथे बेटा वॉटर मध्ये ऑक्सिजनचा -2 आहे. इथे ऑक्सिजनचा बेटा जी 0 आहे. बरोबर, बघा आता चेक करून आपण यांचा ऑक्सिडेशन नंबरनी एन फॅक्टर शोधू. चेंज बेटा जी चेक करून ऑक्सिडेशन नंबरनी एन फॅक्टर शोधू. ठीक आहे, काय बघा, -1 चा -2 बनला बेटा, 1 चा चेंज इंटू नंबर ऑफ ऑक्सिजन 2 आहे, तर नेट चेंज 2 चा आला. ह्याला बोललं मी सपोज एन फॅक्टर 1. समोर बघा, -1 चा 0 बनला म्हणजे चेंज 1 चा आहे, इंटू नंबर ऑफ ऑक्सिजन 2 आहे, तर नेट चेंज 2 चा आला.
ह्याला बोललो मी सपोज एन फॅक्टर 2. ओके, तर आता तुमचा नेट एन फॅक्टर ऑफ S22 काय असणार आहे, एन फॅक्टर 1 इक्वल टू एन फॅक्टर 2 इक्वल टू आन्सर किती असेल तुमचं 2. मग इक्विव्हॅलंट वेट शोधताना काय कराल, मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय 2 पुटअप कराल. आणि हे जे आपण बघतो ना मुलांना, याच्या भरपूर सारे ऍप्लिकेशन रेडॉक्स टायट्रेशन मध्ये आहे. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एक लॉ ऑफ ग्राम इक्वलन्स आहे, त्या ग्राम इक्वलन्स भरपूर सारे क्वेश्चन सॉल्व्हिंग खूप सोपं होतं. आणि त्या ग्राम इक्वलन्सच्या वेनी क्वेश्चन सॉल्व्हिंग करताना आपल्याला एन फॅक्टरचं कॅल्क्युलेशन येणं बाकी मस्ट आहे. ठीक आहे, चलो एक लास्ट केस बाकी आहे बेटाजी, टाइप 2 म्हणून बोलला आपण त्याला बघा. टाइप 2, नंबर ऑफ मोल्स ऑफ द ॲटम्स ऑक्सिडाइज नॉट इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ द ॲटम रिड्यूस. नंबर ऑफ मोल्स ऑफ द ॲटम ऑक्सिडाइज नॉट इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ द ॲटम रिड्यूस. तर अशा केसमध्ये एन फॅक्टर आपण ऍज युजल वेनी शोधणार आहे. बट शेवटी काय करायचं बघा, नेट एन फॅक्टर इज इक्वल टू काय करायचं असतं, जे आपण एन फॅक्टर शोधूया, दोन्ही दिल ना आता डिफरंट मोल आहे, तर एन फॅक्टर 1 इंटू बेटाजी एन फॅक्टर 2 करा डिवायडेड बाय एन फॅक्टर 1 प्लस एन फॅक्टर काय असेल भैया 2 असेल. क्लिअर कहाणी. यासाठी मी तुला देत आहे एग्जाम्पल. ठीक है ना, अब देखिए बेटा एग्जाम्पल, अब आएगा ना मजा. अब देखिए बेटा अब आएगा मजा. फॉर एक्झाम्पल, मी इथे घेतला Cl2 आणि Cl2 चं डिसप्रपोर्शनेशन केलं. नॉर्मली हॅलोजनचं डिसप्रपोर्शनेशन बेसिक मीडियम मध्ये होतं, बरोबर. आणि हा वाला पार्ट 12वीच्या पी ब्लॉकचा आहे. बरेचसे मुलं 12वीचे जाणता, 11वीच्या मुलांना ही नवीन गोष्ट असेल, बट 12वीत शिकता. ओके, हा जो Cl2 आहे मुलांनो, हा कशामध्ये कन्वर्ट झाला, Cl मायनस मध्ये प्लस ClO3 मायनस क्लोराइड आयन मध्ये. ओके, बघा आता इथं ह्या क्लोरीनचा बेटाजी ऑक्सिडेशन नंबर काय असेल, इथं 0 आहे, ह्याचा बेटा -1, ह्याचा किती आला इथं +5 आला. ह्याचा चेंज इन ऑक्सिडेशन नंबर किंवा एन फॅक्टर काय बरं, एन फॅक्टर 1 इज इक्वल टू 0चा 1 बनला, 1चा चेंज इंटू नंबर ऑफ Cl बेटा 2 आहे, तर नेट चेंज भैया 2 आला, एन फॅक्टर 2 आला. इथे बघा आता हा 0चा किती बनला भाई साहब, 5 बनला, बरोबर आहे. म्हणजे चेंज कितीचा बेटा 5 इंटू नंबर ऑफ Cl 2 आहे, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 10 आला. म्हणजेच हा तुमचा काय बनला, एन फॅक्टर 2 बनला. क्लिअर आहे, एन फॅक्टर 2 बनला. आता मला शोधायचा आहे बेटा नेट एन फॅक्टर. नेट एन फॅक्टर काय आहे, एन फॅक्टर 1 इंटू एन फॅक्टर 2 डिवायडेड बाय एन फॅक्टर 1 प्लस एन फॅक्टर 2. हा वाला फॉर्म्युला पुटअप केला मी. जर का याच्यामध्ये गोष्टी पुट केल्या तर एन फॅक्टर 1 काय आला आपला, 1 काय आला 2 आला, इंटू बेटा हा किती आला बेटा 10 आला, डिवायडेड बाय 2 प्लस 10 कितना है बेटा 20 डिवाइडेड बाय 12. 2 से 4 से बेटा तोड़ दिया तो कितना आएगा बेटा, 5 चौक 20, 4 त्रिक 12, 4 से तोड़ेगा, हाँ ठीक है चला, 4 त्रिक 12, 5 चौक 20, 5/3 आला. ठीक है ना, 5/3 आला. ठीक आहे ना. तर या केसमध्ये समजा मला इक्विव्हॅलंट वेट जर का शोधायचं म्हटलं तर काय येईल, हा मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय 5 इंटू 3 ह्या केसमध्ये येईल. ठीक आहे ना, डन आहे. तर अशा टाईपमध्ये आपल्या एन फॅक्टरच्या सर्व केसेस संपलेल्या आहे. पुढचा पार्ट प्रॅक्टिसचा असेल, तर हा तुम्हाला प्रॅक्टिसच्या पार्टमध्ये PYQs ऍड करून प्रॅक्टिस सेशन एक ऍडिशनल घेतला जाईल. ओके, त्याच्यामध्ये ह्याचे पण काही क्वेश्चन्स असतील. ओके, आणि अजून काही PYQs वगैरे आपण सॉल्विंग. ठीक आहे बेटा, तर बाकीचा पुढचा बॅलन्सिंग वाला आर्टिकल आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर अप करू. चलो थँक्यू बेटा, मिलते बाद में.